आता ही बसलीत ना एवढी, ही फक्त नगद नारायणाची या गावकऱ्यांची कृपा आहे. कसे बी 2 तास कीर्तन ऐकत्यात, नाही तर बधीर झाली लोक. एकटेच बोला त्यात, म्हणून एकटेच बोला त्यात. काही लोक तुम्ही गार्डनमध्ये जाऊन पहा 5 वाजता, लई येडे लोक एकटेच बोला त्यात. काही एकटेच हसा त्यात, काही कुठे बसले का काडकीनं माती उकरी त्यात. काय तर आहे. मला एक सांगा महाराज, थोड्या आयुष्यात चांगलं जगायला काय हरकत आहे? काय संग न्यायचं आहे का? आता हे तुम्ही मी एवढं कमवलं आहे, हिचा उपभोग कधी घेणार आहे तुम्ही? मेल्या आता काय घेणार आहे? 50चे तर झालो आहे, 50चे झालो आहे. शुगर BP एक झटका येऊन गेला. स्प्रिंग घालेल आहेच, मुळ्याचा ठणका चालूच आहे. मूतखाडा वळवळ करतोच. झोपायला गोळ्यांचा डबाशी फालतं व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, तोंड वास व्हायची गोळी. काहींना बाथरूमला जाताना गोळी इकडं खाल्लं तर जिकडं होतं इकडं. बरं काहींना काय खावायचं भान नाही. 22 रोट्या आणल्या, 22 रोट्या. घरी गेलो, अख्ख्या रात फॅन लावला तरी वाज जाईना घरात. काय खायचं? उन्हातून आलं मठ्ठा प्यालं. बरं मठ्ठा मापात प्यावा ना. 22 ग्लास मठ्ठा प्यालं, फुल नळ्या फुगल्या त्या. आणि ते घरी गेलं आणि ते बाथरूममधून बाहेरच येईल. उभं राहिलं का खडखड खडखड, बसलं का खळखळ खळखळ. उभं राहिलं खळखळ खळखळ, खाली बसलो खळखळ खळखळ. आणि त्याची बायकोनच ती दारात चहा घेऊन, आतमध्ये चहा आणू का, आतमध्ये चहा आणू, आग लाव त्याचा.